अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे, तुम्हाला तुमचं सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, माझा व्हिडिओ तुम्ही जो आहे तो शेवटपर्यंत बघत राहा, स्किप न करता बघा, कारण तुम्हाला छोटे छोटे उपाय जे मी सांगते ते वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार आणि ॲस्ट्रॉलॉजिस्टनुसार असतात आणि हे उपाय तुम्ही भरपूर पैसे न खर्च करता तुम्ही घरच्या घरी करू शकणारे उपाय आहेत। बघा, आपण एखाद्या ठिकाणी आपल्या घरातले दोष असतात, आपल्या घरातले वाईट शक्ती असते, ह्यासाठी आपण कुठेतरी कुंडली दाखवायला जातो किंवा विचारायला जातो, त्यावेळेला हजारो रुपये खर्च करून आपल्याला सेवा, उपाय, शांती सांगत असतात। पण हे जे मी उपाय सांगते हे तुम्हाला कमी खर्चातले, घरच्या घरी कमी वेळात करण्यासारखे आहेत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज मंगळवार षटतिला एकादशी आहे। प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात आणि अशा वर्षातून 24 एकादशी येतात। प्रत्येक एकादशीला काही ना काही महत्त्व असतं, तसं आज सुद्धा षटतिला एकादशीला खूप महत्त्व आहे। ह्या एकादशीला तुम्ही तिळाचं दान करा, तीर्थस्थानी जाऊन स्नान करा। तुमच्या घरात जास्तीत जास्त तुम्हाला तीळ दान करायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल। एकादशी ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित केलेली आहे। बघा, हिंदू धर्मानुसार प्रत्येक वार, प्रत्येक सण, प्रत्येक तिथी कुठल्या नाही कुठल्या देवाला समर्पित केलेले आहे, तसं एकादशी ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित केलेली आहे आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच धावत येते, माता लक्ष्मी स्थिर राहते। तर बघा, आज आपल्याला काही सेवा करायची। आपल्या घरामध्ये बघा, दुःख आहे, दारिद्र्य आहे, कष्ट आहे, अडचणी आहेत, इडापिडा आहे, भांडणं आहेत, सतत शत्रुपीडा आहे, वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत, सतत घरात भांडणं आहेत, आलेला पैसा टिकत नाही, ह्यासाठी आपल्याला आज उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा आज आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अभिषेक घालायचा आहे। बाळकृष्णाची मूर्ती असेल तर दुधानं, पाण्यानं, पंचामृतनं अभिषेक घालायचा। त्यानंतर बाळकृष्णांना पिवळ्या चंदनाचा टिळा लावायचा, हळद लावायची। त्यानंतर तुम्ही भगवान श्रीहरी श्री विष्णू म्हणजेच बाळकृष्ण, त्यांना तुम्ही पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा, तीळ आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा, तीळ अर्पण करायचं। भगवान श्रीहरी श्री विष्णू म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पिवळं फूल अर्पण करायचं। त्यानंतर तुम्ही तुपाचा दिवा लावायचा, त्या तुपाच्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडे तीळ टाकायचे आणि त्यानंतर भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आवडणारी तुळस आज तोडायची नाही, पण विकत मिळत असेल तर ती तुम्ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करायची। त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचायचं। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केला यूट्यूबला लावून तरी चालेल। हे तुम्ही आज भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं सेवा करायची आहे। जिथे भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जास्तीत जास्त एकादशीला सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी नक्कीच धावत येते। बघा, भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या चरणाजवळ माता लक्ष्मी बसलेली आहे, म्हणून आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केल्यानंतर माता लक्ष्मी धावत येते। तर आज आपल्याला आपल्या घरातले दोष दूर करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी, घरातली भांडणं दूर करण्यासाठी, पैसा टिकण्यासाठी एक उपाय करायचा आहे। हा उपाय आपल्याला सायंकाळी 5 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता। बघा, काय करायचं, आपल्या घरामधले काळे तीळ आणि पांढरे तीळ आपण उजव्या हातामध्ये घ्यायचे। समजा तुमच्याकडे काळे तीळ आहेत, पांढरे तीळ नाही, काळे तीळ घ्या। काळे तीळ नाहीत, पांढरे तीळ आहेत, पांढरे तीळ घ्या। समजा दोन्ही तीळ असतील तर दोन्ही तीळ घ्यायचे। त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घ्यायची आणि हे तुम्ही उजव्या हातात घ्यायचं आणि प्रत्येक व्यक्तीवरून घरातल्या 7 वेळा उतरायचं। घरातल्या आजारी व्यक्तीवरून, जी व्यक्ती जास्त छोट्या छोट्या गोष्टीवरून हायपर होते त्या व्यक्तीवरून, तुमच्या मुलांच्यावरून, जे कोणी घरात ज्या व्यक्ती आहेत ज्यांना त्रास आहे, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांना नोकरी लागत नाही, मुलांची लग्न
सगळ्यांवरून ही मोहरी उतरायची आणि त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची। त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला भीमसेन कापूर असेल तर उत्तम, नसेल तर साधा कापूर घ्या। 7 वड्या कापराच्या घ्यायच्या, त्यावरती थोडं तूप टाकायचं आणि त्या तुपावरती ही उतरलेली मोहरी आणि तीळ टाकायचे। त्यानंतर त्यामध्ये 2 लवंगा आणि 2 वेलची टाकायच्या आणि देवघरासमोर बसून तुम्ही हे प्रज्वलित करायची। आणि त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जप करायचा। आणि त्यानंतर हे जे कापूर प्रज्वलित केला हा कापूर संपूर्ण घरभर फिरवायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन घराच्या आतल्या बाजूला तोंड करून हुंबऱ्यावरून मुख्य दरवाजावरून उतरायचं आणि तिथेच बाहेर ठेवायचं। आणि जेव्हा तो कापूर, ते लवंग, तीळ, मोहरी जे घातलेलं आहे ते शांत होईल, त्यानंतर त्यातली राख प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावायचा आणि त्यानंतर ते उरलेला कापूर जो उरलेली राख आहे, जे कापूर, लवंग, वेलची, मोहरी, तीळ जे आपण प्रज्वलित करून जळून राख झालेले असते, ह्या राखेला ओलं करायचं आणि जसं आपण होमऱ्याला हळदीचं लिंपण करतो तसं ह्या राखेचं आपण आपल्या होमऱ्याला लिंपण करायचं। त्यामुळं आपल्या घरातले दोष निघून जातात, आपल्या घरातली येडापिडा निघून जाते, आपल्या घरातलं दुःख, दारिद्र्य, शत्रुपीडा जी काय ती सगळी निघून जाते। हा उपाय आज तुम्ही सायंकाळी आवर्जून करा। हा छोटासा उपाय तुम्हाला वाटतो साधा, पण ह्या उपायानं भरपूर फायदा होतो। हे नक्की तुम्ही आज करा। त्यानंतर बघा, नवरा बायकोंच्यात वारंवार भांडणं होतात, सतत काही ना काही क्षुल्लक गोष्टीवरनं भांडणं होतात, तर त्या नवरा बायकोनी आज संध्याकाळी दोघांनी 2 लवंगा, नवऱ्यानं 1 लवंग आणि बायकोनं 1 लवंग महालक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायची आणि उद्या सकाळी ती त्या दोन्ही लवंगा उचलायच्या आणि 2 कापराच्या वड्या घेऊन त्या लवंगा जाळायच्या आणि त्यानंतर तो कापूर ती लवंग जाळून ते हे करायचं। त्यानंतर बघा, घरात बरकत येण्यासाठी, धन येण्यासाठी आपल्याला रात्री चांदीच्या भांड्यामध्ये, आज रात्री चांदीच्या भांड्यामध्ये 5 लवंग आणि 2 कापूर वड्या जाळायच्या आहेत। त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धन येतं, बरकत येते, पैसा येतो, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमी पडत नाही। त्यानंतर दुसरा उपाय जो आहे, आपल्या घरातल्या इतर व्यक्तींबरोबर, घरातल्या व्यक्तींबरोबर सतत भांडणं होत असतील, आपल्याला झोप लागत नसेल, आपण नेहमीच्या जागी झोपत असलो आणि झोप लागत नसेल, विचार येत असतील, सतत वाईट विचार डोक्यामध्ये असतील, तर आपल्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये एका वाटीमध्ये 2 कापूर वड्या ठेवायच्या। ह्या कापूर वड्या विरघळून गेल्यानंतर परत 2 कापूर वड्या ठेवायच्या। त्यामुळे तुम्हाला झोप लागेल, शांत, तुमच्या घरातली भांडणं जी आहेत ती मिटून तुमच्या घरात गोडी गुलाबी निर्माण होईल। तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही करत राहा। हे उपाय केल्यानंतर तुम्ही अगदीच तुमच्या घरामध्ये फरक पडेल, हे अगदी मी खात्रीशीर सांगते। हे उपाय जे आहेत हे छोटे छोटे असतात पण महत्त्वपूर्ण असतात। का करू, कशाला करू, काय ह्याचा उपयोग असं म्हणू नका, तर मी हे करणारच आणि मला ह्याचा फरक पडलेला आहे। पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही हे उपाय करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही। हा छोटा व्हिडिओ जो आहे, हा माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करा, तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधित, कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं, अडचणी असतात, संकट असतात, त्यांना फायदा होऊ दे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, मनात चांगलं ठेवा, तेच ओटावर चांगलं ठेवा। ओटावर जे चांगलं आहे तेच मनात चांगलं ठेवा, मनात एक ओटावर एक ठेवू नका, कारण स्वामी समर्थ महाराजांना दिसतं तुम्ही काय करता। म्हणून मी सांगते, सगळ्यांचं चांगलं चिंता, चांगलं करा, चांगलं होऊ दे असं म्हणा। सेवेकरी जोडा, जास्तीत जास्त सेवेकरी जोडा, त्यामुळं तुम्हाला स्वामी समर्थ महाराज नक्कीच चांगला आशीर्वाद देतील आणि तुमचं चांगलं करतील, एवढं निश्चित मी सांगते, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे। मी कधीही कुणाचं वाईट चिंतत नाही, मला वाटलं ना मी तोंडावर सांगते हे तुमचं चुकलेलं आहे असं तुम्ही बोला, स्पष्ट राहा, कधीही काळं वेरं करू नका। तुमच्या आयुष्यात नेहमी स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील, तुम्ही सदैव चांगलं चिंता, चांगलं राहा, चांगलं करा, सेवेकरी जोडा, जास्तीत जास्त स्वामी समर्थांची सेवा करा आणि तुम्ही स्वतः ह्या गोष्टींचा अनुभव घ्या। ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा,
जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.